नमस्कार, नमस्ते. क्लिअर फोटो. तर आजचा व्हिडिओ बनवायचं खास कारण असं की आमच्या मदरने म्हणजे आमच्या बाबाने बनवले काय म्हणजे डाळबाटी स्पेशली डाळबाटी बनवली. म्हणजे 15 दिवसानंतर घरी आल्यानंतर जे आनंद सुख समाधान असतं त्याचा अनुभव घेताना मी 15 दिवस मी डायरेक्ट कल्टी मारली होती. मी आलोच नव्हतो, कामच होते. त्यामुळं स्पेशली दालबाटी खाण्याचा काय म्हणतो नाही का वेळ, नशीब, आनंद. आणि हा क्षण आहे आनंदाचा, हा आहे सुखाचा, हा आहे समाधानाचा क्षण. आणि तो मी पूर्ण 100% देऊन घेणार आहे नाही का. हे कसं असतं, काही पण कार्य करत असताना 100% दिले म्हणजे ते कार्य सक्सेस होतं. हे जसं तसं त्याच प्रकारचं कोणतेही क्षण 100% जर दिला तर तो क्षण परत त्याच जोशाने त्याचा गोडवा 100% वाढत असतो. या मताला मानणारा मी. आणि ही आमची आई की जिने आज मस्तपैकी बनवली एक कडक कडक मस्त दालबाटी. आणि दालबाटी तसलं नसतं आमच्याकडं की वाटेत ताटात पाटी असती. पाटी खोट बोलायचं नाही. पाटी बघू शकता स्टॉक सरच बघायचं. पाटी बनवून खातो आम्ही. असं नसते आमच्याकडे वाटीन कुठं ताटलीन कुठं परत पाटी. विषय संपला. कडक खायचं, कडकच द्यायचं आणि वर्षातून एकदाच बनवायचं, पण पाटीनेच बनवायचं. विषय असा असतो आमचा आणि त्या तत्वाला आम्ही एकनिष्ठ असतो. तर खरंच स्पेशल भारी आहे. म्हणजे कधीपासून तू कार्य करतेस आपलं? कधीपासून चालू होते चढावडी म्हणजे नेमकं कार्य आपलं? काही वेळ काय? स्वयंपाकाला कधी लागले म्हणून विचारतो ते काय. हा, स्वयंपाकाला हेच नाही, कार्य करायला लागले 6 वाजल्यापासून. 6 वाजलेत आणि आमच्या आता किती वाजले? 8 वाजले असतील. 8:30 वाजले. 2.5 तास सलग कार्य चालू आहे. पण ना चेहऱ्यावर कसली काय बोलतात नाही का कामाचं आलेला कंटाळा आहे किंवा इतके वेळ आपण काम करतोय त्याचं थकवा आहे, ते चेहऱ्यावर असणारं तेज. म्हणजे आमच्या घरातली अन्नपूर्णा ही जी असेल ती आमची आई आहे. आणि त्या अन्नपूर्णेच्या गोडव्यातूनच आमचं अन्न गोड होतं. कारण ती स्वयंपाक बनवत असताना अतिशय सुंदर प्रफुल्लित आनंदी असते. त्यामुळे तिचा आनंद प्रफुल्लितपणा त्या अन्नात जातो आणि त्यामुळे ते अन्न आणखीन स्वादिष्ट आणि रुचकर होतं आणि खायला भारी लागतं. मग असं पण मला सगळ्यात फेवरेट आमच्या आईचं आहे. म्हणजे बघा, इतकं गोड बोलल्यावर खायला भेटतं हे मला माहीत होतं, पण आतापर्यंत माझ्याकडे नाही आलं. या शेंबड्याकडे आलं हे पहिला घास याला भेटलाय. आणि मी इतके वेळ मागाकडून झालं गोड बोलतोय, एवढं मस्का लावतोय. मला अपेक्षा होती की ती मला एखादं दिन बरं धर बाळा टेस्ट कर कसं झालं आहे मला सांग. तसला काहीच प्रकार नाही. आता मागितल्यावर तर कुणी पण देत आहे. कडक कुरकुरीतपणा मस्त आहे. नको देऊ. नाही दुपारी कधी खायला पहिल्यापासून 2-4 नको 2-4 नाही होय. आता कसं झालं हे बनवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांना माहीत असतं. तर आता समोरची प्रतिक्रिया घेतोय मी. समोरकडे थोडं वेळ का वाटलं, कसं झालं? खूप छान. टेस्ट कशी? चांगली. हो. हो, हे बघू शकता आमचं समोर थोडं खरड झाले. हो पण खरंच क्लास झाले, मस्त झाले. आणि हा होता आमचा मेनू. कसं झालं तिने खाल्लं कसं झालं? हां, पण टेस्ट केली एकदम सुंदर. एकदम. आता काय नसतं, मी पण खाल्ले. खरंच क्लासिक क्वालिटी. बस क्वालिटी ज्याला म्हणतो ना, क्वालिटीचा नाद करायचा ना, त्या क्वालिटीचे आम्ही खाल्ले. क्वालिटीत द्यायचं, क्वालिटीच खायची. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. क्वालिटीत द्यायचं, क्वालिटीच खायचं आणि भगुऱ्यानेच खायचं. वाटी चमचा प्लेट अहिले डायरेक्ट पाटी डायरेक्ट खायचं.
नाद करा पण आमचा कुठं विषय असा आणखीन बी चिरणं चालूच आहे. तर कसं आहे चव लागली ना थोडा आवडत नाही मला तर थोडं बी आवडत नाही. आवडत नाही आवडत नाही. मन आवडत नाही तोंडाला येतं चव लागलं असं क्लास झाली आवड आपलं आवडलं थोडंफार. धन्यवाद. हा आता आमच्या 15 दिवसानंतर घरी आल्याचा अनुभव. अतिशय गोड छान आणि सुंदर टेस्ट पण भारी आहे क्वालिटी मला सगळं आवडलं आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. भाकरवडी काय म्हणते बाया डाळ भाजी बाबा. डाळ बाटी खायलाच नाही ना कधी. हां देतो हां टेस्ट खाली म्हणलं ना. काहीच खायचं नाही राहिलं सगळंच खाऊन झालं माझं. हां तुझ्या हातची खायची होती ना आले पप्पा ते हो पण ते नाही ना आले. बस धन्यवाद.